कुणाच्याही नावावरनं फोन करताय? मी तसं नाही बोललो. त्याला काय बोललो? काय बोललो? सोमवारी सकाळी येऊन भेटा बोललो. साहेब मी आज तुम्ही काय बोलले? तुम्ही मला बोल कशासाठी केलं? असं नाही, तुम्ही कुणाचं पण नाव घेऊन येतात. साहेब नाव घेऊन ऐका ना असं बोलले सर मी काय म्हणतोय साहेब, म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला कॉल केला आठवत आहे का? आपलं एकदा बोलणं खूप महिन्यापूर्वी झालं. बरोबर आहे. तुम्ही तेव्हापासून तुम्हाला कधीच कॉल नाही केलाय. कधीच नाही. का नाही करत? कारण तुमचा बोलण्याचा जो टोन होता ना ते बरोबर नाही साहेब. थोडा त्या टोनला चेंज करा साहेब. ठीक आहे. काय होणार माहिती आहे, मी रोज काही ना काही तुमच्याकडे घेऊन येणार, तुम्ही थकणार साहेब. आता बीएमसीची पोस्टच त्या नाही तुम्ही काम केल्याने चांगलं आहे. थकलं तर बरेच असे विषय आहेत. तुम्ही ज्या टोनमध्ये बोलतात ना, मला त्या दिवशी आणि मला जे अधिकारी बरोबर उत्तर देत नाही ना साहेब, मी त्यांच्याशी जास्त बोलत पण नाही. कशाला बोलायचं? पण ह्यांचं जे काम आहे ना, तुम्ही पहिला तर मी यांना पाठवलं, हा यांनी सांगितलं मी महेंद्र भानुशाली मनसे विभाग कार्यालयामधनं बोलतोय. तुम्ही यांना सांगताय की कुणाचंही नाव घेऊन येत आहे. मनसेची ॲलर्जी नाही ना पहिला तर? तुमचे संदीप देशपांडे बाकी सगळे जे मित्र येतात आम्ही पण मित्र आहोत ना साहेब. कशाला आम्हाला दुसऱ्या मार्गावर घेऊन जात आहे? कधी तुमचा फोन किंवा तसं एकदाच फोन आलाय माझा, मी केलंच नाही तुम्हाला कधी कॉल. अननोन नंबर मी कधीही कोणाचे ऐका ना साहेब, तुमचे ओळखीचे असेल तर काहीच नाही. मी काय साहेब, तुम्ही अननोन नंबर पण उचलले पाहिजे ना. लोक कामासाठी कॉल करतात ना. आत्ता बघू आपण किती उचलत आज सकाळपासून बघा. जेवढं उचलताय ना तुम्ही, मग चांगलं आहे ना. पण मी तुम्हाला एकदा कॉल केला ना साहेब, ऐका ना, मी बघत एमओचा नंबर मी नाही उचलला साहेब. कसं आहे, तुम्ही एमओच्या आहात इथे, बरोबर आहे ना, एक मोठ्या जबाबदारीमध्ये असायत आणि तुम्ही डॉक्टर आहेत, बरोबर आहे ना. तुम्ही किती गोड बोलला पाहिजे. अर्धे तर तुम्ही ना गोड बोलून लोकांना बरोबर करून टाकणार. 2 मिनिट बंद करा, मी पर्सनल बोलतो. ठीक आहे, माझं म्हणणं एवढं आहे ना, करू आपण ते बंद. कसं ना साहेब, मला हे का करावं लागतो माहिती आहे? जे अधिकारी मला रिस्पॉन्स देत नाही ना, आमच्या पक्षाचा मान ठेवत नाही ना, आमच्याकडे दुसरं, आणि मी खूप सरळ माणूस आहे साहेब, ऐका ना. ते काय म्हणलं, ते ऍक्सेप्ट करत नाही. तुम्हाला आत्तापर्यंत तिकडे पाठवत होते. मी काय सांगितलं, तुम्ही दाखव. 2 मिनिट हे मी तुम्ही दाखवलं मला. मी विचारलं चर्चमध्ये झालंय, दाखव मला. सगळे आलं साहेब. जेव्हा तुम्ही हे उत्तर देतात ना, मी बोललो महेंद्र भाई 2 मिनिट माझं नाही संपलं. तू बाहेर जा, मी तुम्हाला त्यांनी मला आठवण करून दिली की मी शनिवारी कॉल केला तुला. अहो साहेब, याला किती चांगल्या पद्धतीने तुम्ही, ऐका ना साहेब, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने समजवलं नाही यांना. मस्त, मला बरं वाटलं. त्यासाठी त्याला म्हणजे बंद. हां, पण बंद करणार ते. पण साहेब, माझी एक विनंती अशी आहे ना, थोडं तुम्ही ना प्रेमाने वागा ना. आम्हाला पण एक चांगले अधिकारी पाहिजे ना. त्याचं बंद करून आपण नंतर बोलू. हे बोलून घेऊ आपण साहेब. प्लीज, कुणी मनसेचं नाव घेऊन आला ना तर त्यांना असं बाहेर जा हे सगळे बोलू नका. बाहेर जा म्हणलं, तीनदा आता आलात ना. तेच सांगतोय साहेब, जेव्हा येतात ना, माझं 1 मिनिट आणि तुम्हाला पटत नसेल तर काय, आम्हाला माहिती आहे कसं आपलं, आम्ही त्याच वेळेमध्ये येणार. 2 मिनिट माझं ऐका. तुम्ही आलात, तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं. जे त्यांनी नाही म्हणलं होतं हा पेपर सगळे मान्य आहे. तुम्ही जेव्हा असं बोलतात ना, कुणाचंही नाव काय घेऊन येतोय, असं नाही बोलायचं साहेब. यांनी 3 वेळेस एकाच कारणासाठी काम चालू असताना, लोक असताना आत येणं, म्हणजे हे ठीक आहे साहेब. आपला हा बोलणं बरोबर आहे, पण थोडं साहेब माझी एक विनंती आहे. आम्ही आहे ना इथे, सर बडगिरे साहेब, त्याला बोलून घेतलं मी. बडगिरे साहेब, मी त्यांना बोलून घेतलं म्हणून मी साहेबांना बोललो, मी त्या लोअर कॉलेजला पाठवलंय साहेब. तुमचं ऐकत नाही साहेब तो. ठीक आहे, राहू द्या. आता मी काय म्हणतो साहेब, माझी विनंती समजलं ना साहेब, आम्ही काम घेऊन येतो. थोडा प्रेमाने वागा, आम्हालाही बरं वाटेल. आता तुमच्या समोर त्याचं वागणं आणि बोलणं तुम्हाला मी काय बोललोय, आणि तिला योग्य वाटत असेल मी काय बोललो करतो. माझं चुकलं मग नाही चुकलं नाही. आम्ही सांगतोय साहेब, थोडा प्रेम. साहेब कसं आहे, तुम्ही जिथं बसलात ना साहेब, एवढी मोठी जागा आहे ना, अर्धा तुम्ही आहे ना लोकांना असंच बरोबर करणार साहेब. माझं आहे का त्याचं तुमच्या समोर, मॅडमच्या समोर, माझ्या समोरचं आत्ताचं वागण्याचं तुम्हाला थोडा त्याचा ते जो बोलतोय ना, जर असं तुम्ही जे बोललात ना कुणाचंही नाव घेऊन, साहेब कसं आहे, आमची व्हॅल्यू नाही, आमच्या पक्षाची व्हॅल्यू असते. काय सांगितलं ते माहिती नाही, पण असे लोक खरंच माझ्याकडे माणूस पाठवा चांगले. नाही साहेब, चांगलाच आहे तो, चांगलेच कामं करतोय तो, मी तुम्हाला सांगतोय. ह्या बाईला पाठवा, तुमचं नाव देऊन कार्डवर मागे लिहा योग्य. नाही मी लिहून देणार साहेब. तुम्ही बोलणार तर ना, तुम्ही बोलणार हे सगळे नावं द्यायचे नाही तर आम्ही स्वतः येणार. हो का? असं एवढं बोलून तुमची जी काही रेग्युलर सही आहे, हो एकदा मला फक्त दाखव इथं सही. हो, माझी हीच सही असणार आहे. मला नंतरचा माणूस परत आला, माझी हीच सही असणार आहे. एकच नाव आहे महेंद्र भानुशाली, आपला मस्त चालतो ते, बरोबर आहे. बस डोक्यात बसलं ती.
तुम्हाला साहेब पहिल्यांदा कॉल केला होता ना थोडा तेव्हा पण तुम्ही ॲरोगंट बोलले होते. त्यावेळेस आपली ओळखच नसेल. ठीक आहे ना साहेब, ओळख नसेल तर तुम्ही कुणाबरोबर काही बोलू नका ना. मी ना माझी ओळख नव्हती पण मी माझं डेजिग्नेशन सांगितलं, मी कुठल्या पदावर आहे ते सांगितलं, तुम्ही त्याचा मांडणार म्हणून मी आलोच नाही तुमच्याकडे. मी फक्त वाट बघत होतो की कधी तुमची भेट घेऊ साहेब. एनी टाइम यायचं आपलं. मी सोमवार आणि सोमवार आणि शुक्रवार 100% लोक साहेब मी सोमवार आणि शुक्रवार नाही मला असतील ना. मला काय परवा एका असंच पदाधिकाऱ्याने XYZ कॉल केला, त्याचा नाही दुसरा होता, करायला पाहिजे. मला नाही करणार, जे करायचं ते करा. नाही बरोबर आहे, तुम्ही बोलू शकता साहेब. तुम्ही जर ते कोण तुमच्याकडे दादागिरी करणार, बिलकुल नाही. तुमच्याकडे दादागिरी करणार आम्ही कुणालाही आमच्या कार्यकर्त्यांना सांगत नाही दादागिरी करा. प्रेमाने काम होतात, सगळे करतात. पण तुम्ही मला असं दिसलं एकदा ह्या वागण्यावरनं आज सकाळी याच्यावर तो थोडा बोलमध्ये तो काही लोकांची जबान असेल स्पीड आहे. एका गोष्टीला एकदा आला डन म्हणल्यानंतर डन. तुम्ही त्यांना जे मी कशाला आलो साहेब माहिती आहे. त्याच्यावर तुला काय करायचं होतं, माझ्या टेबल टाकून जायचं. आता पण तुम्ही बोललात ना, आता तिकडे गेला. मी बोला पहिला तिकडे जा, ते काय म्हणतोय ते बघ. फक्त आपण साहेबांना त्रास द्यायचा नाही. सिंपल. उद्या सकाळच्या मी एकदा शब्द दिला, उद्या सकाळच्या टेबलवर माझ्या असलं पाहिजे, नसलं तर बघू नव्हतं. ठीक आहे, ओके. या. जा बाय. थँक्यू.